याच्याकडे काही गांभीर्याने बघण्याची गरज नाही. गेले काही महिने आपण सगळ्या या बातम्या तुम्ही देताय, आम्ही ऐकतोय, आम्ही वाचतोय. आमदारांनी मुख्यमंत्र्यांना भेटावं, यात विशेष काय? आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार. दिल्लीत अधिवेशन सुरू असताना खासदारांनी त्यांच्या प्रश्नासाठी, मतदारसंघातल्या प्रश्नासाठी प्रधानमंत्र्यांना भेटणं किंवा गृहमंत्र्यांना भेटणं, याच्यामध्ये आश्चर्य वाटावं असं काय? प्रधानमंत्र्यांना एकत्र जाऊन यासाठी भेटावं लागतंय की प्रधानमंत्री संसदेमध्ये येत नाहीत भेटण्यासाठी, गृहमंत्री संसदेमध्ये येत नाहीत. पूर्वी ते यायचे. तुम्ही जाणार भेटायला? नाही, आम्ही तर कधीच जात नाही ना. ही आमची भूमिका आहे, ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. आणि 10 खासदार किती त्यांचे 8 खासदार जे आहेत ते काय लपून छपून भेटत नाहीत. विसर त्यांनी त्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्यांच्याबरोबर सुप्रियाताई सुळे त्यांचं नेतृत्व करतायत. आणि माझं काल सुप्रियाताईशी या विषयात चर्चा झाली की कोणत्या जिल्ह्यातले काय प्रश्न आहेत ते मार्गी लागत नाहीये. आणि एकेकाने भेटण्यापेक्षा एकेकाने भेटल्यावर संशय येतो ना, हा का भेटला, तो कशाला भेटला. त्याच्यामुळे आपण एकत्र जाऊ आणि एकत्र प्रश्न मांडू, ही त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्या किंवा कार्यकारी अध्यक्ष ज्या आहेत त्या पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचं म्हणणं बरोबर आहे. मला वाटत नाही की माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया ब्लॉकच्या विरोधात जाऊन भूमिका घेतील किंवा एनडीएला मदत करतील अशी भूमिका घेतील असं मी खात्रीनं सांगतो. मला वाटतं देशभरामध्ये प्रादेशिक पक्ष फोडले जात असताना पवारांचा पक्ष वाचला, त्यामुळे ही भेट आहे असं सांगितलं. त्याची डिलिमिटेशनला पाठिंबा देणं असं सांगितलं. मला असं वाटत नाही की शरद पवार साहेब किंवा सुप्रियाताई सुळे या डिलिमिटेशनला पाठिंबा देतात. म्हणजे ज्या पद्धतीनं हे बिल येत आहे, 850 खासदार बनवून हवे तशी मतदारसंघाची तोडफोड करायची, ते राष्ट्रहितासाठी योग्य नाही. त्याच्यामुळे शरद पवार साहेब आणि सुप्रिया सुळे या बिलाला पाठिंबा देतील आणि त्यासाठी खासदार त्यांना भेटत आहेत हे मी मान्य करणार. पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी तर कुठेतरी विरोधी पक्षाची प्रतिमेला पण तडा जातो, तर सातत्यानं भेटणं सुरू आहे. मग अमित शहानी किंवा नरेंद्र मोदींनी शरद पवार साहेबांचा पक्ष फोडला. म्हणजे लक्षात, आता आमचा पक्ष फोडला, आम्ही त्यांना भेटणार नाही. आमचा त्यांचा वाद कायम राहील. नुसता पक्ष फोडला नाही तर आमचा पक्ष एखाद्या ऐऱ्या गैऱ्याच्या हातामध्ये दिला. मी ऐऱ्या गैरा हा शब्द मुद्दाम वापरतो का त्यांच्या शिवसेनेशी काही संबंध नाही. उद्या अमित शहांच्या मुलाच्या ताब्यात असलेली काय ते क्रिकेट कंट्रोल बोर्ड हे जय शहाला काढून, बरं का, उद्या आमची सत्ता आल्यावर दुसरं कोणाच्या हातात दिलं. आता क्रिकेट बोर्डामध्ये राजकीय पक्ष नाही. शिवसेना असेल किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, ज्या पद्धतीने अमित शहाने हे राजकारण केलं, निर्घृण, क्रूर, अमानुष, त्याच्यामुळे त्यांना माफी नाही. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता येईल त्या दिवशी त्यांना कळलं. सगळंच फोडलंय ना. मी काय म्हणतो, ही त्यांच्या पक्षाने घेतलेली भूमिका आहे, पण ते एनडीए बरोबर जाणार नाही. आमचा स्वाभिमान जरा वेगळा प्रकार, आम्ही त्यांचं तोंड पण बघत आहेत ना. पण ते त्यांचं राजकारण हे सर्वसमावेशक आहे, आमचं तसं नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याच्या भूमिका त्यांच्या असतात, आमची तशी नाही. आम्हाला आमचा पक्ष महत्वाचा आहे. ज्या पद्धतीने आमच्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्या असंविधानिक पद्धतीने आमचा पक्ष फोडला आणि त्या गटांना मान्यता द्यायचा प्रयत्न केला, आमचं चिन्ह गेलं, आमचा पक्ष ऐऱ्या गैऱ्यांच्या हातात दिला, त्याच्यामुळे आमची लढाई चालू राहते. तुम्ही म्हणाले जोपर्यंत आमची सत्ता आल्यावरती आम्ही दाखवून देऊ, असं तुमचं विधान आहे. म्हणजे आता म्हणत नाही, मी वारंवार म्हणतो, हे का आजचं माझं स्टेटमेंट नाही. मग पक्ष कसे फुटतात
हे भाजपला कळेल, अमित शहाना कळेल. हातामध्ये सत्ता असल्यावरती पक्ष कसे फुटतात हे त्यांच्यापेक्षा निर्घृण पद्धतीने आम्ही दाखवू शकतो, असं आता आमचं ठरलेलं आहे, दयामायानं. तुम्ही शहाजीबाब- या कृत्याबद्दल अलक्षयी पद्धतीने म्हणतात आणि तुम्ही सत्तेत आल्यानंतर तेच करणार म्हणतात. तो करणार नाही. मग ती लोकशाही कशी? लोकशाहीच आहे त्या. लोकशाहीच्या नवीन व्याख्येत ती बसते, जी या लोकांनी बनवली. मग का आम्ही काय शंड आहोत की नामर्द आहोत? तुम्ही परत हे दाखवलं काही लोकशाही त्यांनी पाहिजे पुढे जातं म्हणतात. बघा, ज्या दिवशी सत्ता जाईल तेव्हा 80% बीजेपी आपोआपच खाली होणार आहे. सत्ता काय करू शकते, तर सत्तेची पोलादी पकड काय करू शकते हे तेव्हा कळेल. काहीही न करता भाजपा माचीसचा रिकामा बॉक्स असतो ना, तसा रिकामा.